त्यावेळेला मुंबईतून फक्त एकच आमदार निवडून आले होते, ते होते छगन भुजबळ. जे 1995 पूर्वीचे असतील त्यांना मुंबई महाराष्ट्राची म्हाडाच्या वतीने जागा असेल त्या ठिकाणी 180 स्क्वेअर फुटाचं घर द्यायचं. बाळानंदगावकरांचा तो जो 3 आमदारकीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझा नक्की होता. साहेबांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी असणारी ती प्रामाणिक भावना आहे. पक्ष मोठा झाला की आपण आपोआप मोठा होतो, पण किमान मी सध्या भायखळ्याच्या विधानसभेबद्दल मी सध्या प्रयत्नामध्ये चाललो. पावरा बॉटरनी आणि चावी मी मातोश्रीला जाऊन साहेबांच्या हातावरती देऊन साहेबांना सांगून आलो की मी साहेबांकडे जा. म्हणजे मुंबईतला मी पहिला शाखा प्रमुख होतो की ज्याला पोलिसांचं प्रोटेक्शन मिळालं. नमस्कार, मी माधवी वाडकर, मी कार्यकर्ता ह्या आजच्या सदरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, माझ्यासोबत आता एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना भायखळामध्ये भाई ह्या टोपण नावाने ओळखले जाते. भाई म्हणजे मोठा भाऊ, जो नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आणि असंच हे व्यक्तिमत्व भायखळामध्ये किंवा मराठी माणसांच्या मागे अडीअडचणीला नेहमी उभे असतात. भायखळा या विधानसभेतून त्यांनी 2दा निवडणूक लढवलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संजय गोपाळ नाईक या त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. संजय भाई, तुमचं खूप खूप स्वागत असो नवभारत नमस्कार. नवराष्ट्रमध्ये. काय सांगाल, कसे आहात पहिले तर मी विचारेन. असा म्हणजे आता निवडणुकीनंतर खरं तर भेटताय म्हणून काय म्हणताय, कसे आहात? ह्या निवडणुकीमध्ये तसं आमचा सहभाग साहेबांनी घेतला नव्हता, परंतु साहेबांच्या आदेशाप्रमाणे भायखळ्यामध्ये आपण महायुतीचे उमेदवार होते यामिनीताई यांना आपण मदत केली होती. आणि अगदी कसं आहे की साहेबांचा आदेश जर असला मग तिथे कोणताही किंतु किंवा कोणता परंतु न ठेवता मग तेवढ्या ताकदीने मदत करायची. हा आमचा ह्यापूर्वीचा जो शिस्त आहे ते आमच्याकडे, ती आम्ही ह्या वेळेला सुद्धा अगदी पार पाडली. पण काही अशी यंत्रणा राबवली होती का स्पेशली ह्या निवडणुकीसाठी? ह्याच्यामध्ये असं असतं की यंत्रणा त्या पक्षाने कसं आहे की त्याचे आपण त्यांना सहकार्य करीत असतो, परंतु नक्कीच म्हणजे मी स्वतः अनुभवी असल्यामुळे मग यशवंत जाधव असतील, यामिनीताई असतील, त्यांचे सहकारी यांनी काही यंत्रणा ज्या भायखळ्याच्या दृष्टीने कराव्या लागतात त्या आम्ही केल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ भायखळा विधानसभा आपण एक बघायला गेलो तर एक 2 धर्माच्या आधारावरती सीमेवरती उभे असतात. म्हणजे एका बाजूला मुस्लिम विभाग आहे, एका बाजूला हिंदू विभाग आहे. त्याच्यामधून संगम साधायचा असतो. आणि मग लोकसभेमध्ये जो परिणाम आम्ही पाहिला होता, मग त्या दृष्टीने मुस्लिम मतदान कसं आपल्याकडे जेवढं वळवता येईल ह्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न केले. यश मिळालं नाही असं नाही, नक्कीच. म्हणजे काही प्रभाग जर तुम्ही जर पाहिलेत, हिंदू बहुल प्रभागामध्ये सुद्धा मुस्लिम आहेत, पण तिथे नक्कीच थोडंसं मतांतर झालेलं आहे. म्हणजे जो लोकसभेला फरक होता त्याच्यापेक्षा खूप फरक काही प्रभागामध्ये, म्हणजे 207 असेल, 208 असेल, ह्या ठिकाणी जे लोकसभेचं जे मताधिक्य महाआघाडीला होतं ते ह्यावेळेला नक्की कमी झालेलं आहे. म्हणजे ते बऱ्याचशा त्याच्यातल्या स्ट्रॅटेजी आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये नक्कीच पक्षाचा एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून भायखळ्यामध्ये मी त्यांच्या त्या कोर कमिटीमध्ये आमची चर्चा चालायची आणि त्याच्यामधून आम्ही काही गोष्टी मार्गक्रमण केलं. त्याच्यात जिंकलो असतो तर त्या ह्याला खऱ्या अर्थाने एक वेगळं रूप आलं असतं. पण एवढं तरी नक्की की ती जी आघाडी होती भायखळ्यामध्ये, ती आघाडी विजयी उमेदवाराला तेवढी मिळाली नाही, एवढं तर नक्की. ते प्रयत्न त्याचं थोडंसं दुःख आहे असं म्हणता येईल. मी आता थोडंसं इतिहासाकडे जाते.
की तुम्ही पक्षाशी कसे जोडले गेलात? म्हणजे कसं काय तुमची सुरुवात या राजकारणामध्ये कशी झाली? मी साधारण 1985 साली राजकारणामध्ये आलो. त्यावेळेला आमच्याकडे माननीय छगन भुजबळ साहेब हे आमचे विभागाचे शिवसेनेचे नेते होते आणि स्थानिक पातळीवरच्या काही अडचणीसाठी म्हणून भुजबळ साहेबांकडे गेलो. भुजबळ साहेबांनी त्याला मदत केली आणि का माहिती नाही, पण भुजबळ साहेबांशी त्याला खूप नाळ जुळलेली होती. अरे वा. अगदी म्हणजे भुजबळ साहेबांची ती 85ची निवडणूक असेल, त्याच्यानंतरच्या त्यांच्या 90ची निवडणूक असेल, म्हणजे 2 वेळेचे ते आमदार, त्याच्या आधी ते एकदा दोनदा नगरसेवक. हे आमच्या विभागामधून आम्ही त्यांना निवडून दिलं होतं. म्हणजे अ, आठवतो की माहिती नाही, पण त्यावेळेला मुंबईतून फक्त एकच आमदार निवडून आले होते. ते होते छगन भुजबळ. छगन भुजबळ. आणि त्यांची ती स्ट्रॅटेजी ही मी नेहमी डोळ्यासमोर ठेवायचो. खूप कल्पकता असायची. म्हणजे अ, गरमीच्या सीझनमध्ये ज्यावेळेला उष्णतेच्या सीझनमध्ये त्यांनी काही पंखे बनवलेले होते. त्यांनी केलेल्या कामाचे वगैरे ते अगदी डोळ्यासमोर होतं म्हणजे. म्हणजे प्रेरित कुठेतरी तुम्ही तिथून हो, झालात सुरुवात असं. माझी छगन भुजबळ साहेबांपासून झाली. काहीच अडचणी माझ्या वैयक्तिकदृष्ट्या होत्या त्या, म्हणजे ज्याला मी काही केलं नसताना सुद्धा काही कायदेशीर याच्यामध्ये मी अडकला जात होतो. तिथे त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे मग असंच त्या विचाराने पूर्णपणे शिवसेनेशी तुम्ही जोडलं गेलो. जोडले गेलात. खरं तर तुम्ही ज्येष्ठ नेते जसं मी म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते. खूप अनुभव आहे तुमचा ह्या कार्यामध्ये. तर आत्तापर्यंत अशी कुठली कार्य जर आज आपण बघायला गेलो, तर काय-काय सांगाल? कोणती-कोणती कार्य तुम्ही केलेली आहे विभागासाठी? मी सांगायला गेलो तशी खूप खूप कामं आहेत. आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यावेळेला माझगाव विधानसभा होती. हे 2 भायखळा विधानसभा ही चिंचपोकळी विधानसभा आणि भायखळा विधानसभा आणि नागपाडा विधानसभा अशा 3 मतदारांचा एक छोटा संगम झाला आणि भायखळा विधानसभा झाली. आणि मग त्यावेळेला माझं कार्य जास्त माझगावमध्ये होतं. आणि मी त्यावेळेला शिवसेनेचा शाखाप्रमुख म्हणून 1991 साली माननीय बाळासाहेबांनी माझ्यावरती शाखाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आणि माझ्याकडे असणारा जो विभाग होता तो दारूखाना विभाग, जो रेल्वेच्या पलीकडे, म्हणजे व्यापारी आणि झोपडपट्टी असा तो एक संगम होता. आणि माझ्या आधीच्या राजकीय लोकांनी आवश्यक असं कधी तिकडे लक्ष दिलं नव्हतं. एक सामाजिकदृष्ट्या किंवा ज्याला आपण म्हणू की तिथे मानवाच्या आधारित असणाऱ्या सुविधा ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. याच्यावरती कोणी तसं लक्ष दिलं नव्हतं. आणि त्या बाबतीत मी प्राधान्याने खूप त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले, मेहनत घेतली. म्हणजे त्या ठिकाणी रस्ते नव्हते. ते रस्ते माननीय मोहन रावले साहेब त्याला खासदार होते, बाळा नांदगावकर आमदार होते. ते आपण रस्ते बनवून घेतले. गेली अनेक वर्ष तिकडे घरं, म्हणजे ज्याला आपण शिवरेज लाईन, म्हणजे तिथे व्यापारी असल्यामुळे ती स्ट्रॉंग लाईनच होती. पण तिकडे त्या गटार लाईनीची एवढी व्यवस्था होती की त्याचं मेंटेनन्स हे केलं जायचं नाही BPTकडून. त्याची सुरुवात केली आम्ही. म्हणजे नंतर तर एक मोठा निर्णय ज्याला केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांच्याकडे बंदर आणि हा विभाग होता. त्यावेळेला अ, माननीय मोहन रावले, बाळा नांदगावकर यांनी त्यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन अ, दारूखान्यामधील झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या झोपडपट्टीधारकांना ह्या टेस्टसाठी सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग झाली. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ होते. अ, आणि त्यांनी निर्णय पण दिला होता की त्याला शरद काळेसाहेब हे मुंबई बंदर विश्वस्तचे अध्यक्ष होते. आणि त्या ह्याच्यामधून निर्णय असा झाला होता की पुढील 2 महिन्यामध्ये अ, कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि मुंबई बंदर विश्वस्तांच्या अधिकाऱ्यांचा संपूर्ण याच्यामध्ये सर्वे होईल. आणि त्या 2 महिन्यामध्ये अ, जे 1995 पूर्वीचे असतील त्यांना अ, मुंबई म्हणजे महाराष्ट्राची म्हाडाच्या वतीने जागा असेल त्या ठिकाणी 180 स्क्वेअर फुटाचं घर द्यायचं. आणि त्या घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही मुंबई बंदर विश्वस्ताकडनं दिली जाणार होती. हा खूप मोठा निर्णय आम्ही घेतला होता.
आम्ही वेदप्रकाश गोवाल्यांचा सत्कार पण केला होता. पण दुर्दैवाने झालेला सर्वे का आणि कसा कुठे गुलदस्त्यात गेला, त्यामुळे तो निर्णय झाला नाही. झालं. हो. पण अनेक कार्य म्हणजे तशी तुम्ही केलेली आहेत. म्हणजे आता तुम्ही कॉटन स्टेशनच्या इकडचा फार पूर्वी चढायचा उतरायचा रस्ता हो. मातीचा होता. हो बरोबर. म्हणजे गरीब सगळ्यांना ते असे दगड रचून ते दगड जायचे. बरोबर. तो रस्ता एक आपण करून घेतला. राणीबागचा तुम्ही माझी मिसेस ज्याला माझी नगरसेविका. माझी नगरसेविका आहे, राणीबागच्या त्या भाऊदाजी लाडचं खाजगीकरण होणार होतं, त्याला आपण विरोध केला. परत तिथे असणारं मैदान, त्याच्या पाठीमागे एक प्लेग्राऊंड आहे, तिथे राणीबागच्या त्या भाऊदाजी लाडवाल्यांसाठी पार्किंगची व्यवस्था देणार होते, त्याला आपण विरोध केला. आणि आपण नक्कीच त्या दोन्ही गोष्टी आपण मिळून घेतल्या. म्हणून मला कळतं की भाई म्हणून तुम्हाला का म्हटलं जाते असं. भाई असे प्रेमानेच सुरू झालं सगळ्यांचं. नाहीतर सगळ्यांचा पूर्वीचा मला संजीव प्रेमाने म्हटलं जायचं. अच्छा. नंतर थोडासा राजकारणात आलं तर संजय झालो. आणि मग कामं करत गेल्यानंतर मग ते आता त्या भाईचे मुंबईतले अर्थ खूप निघतात. नाही म्हणून मी अर्थ एकदम स्पष्ट केला, भाई म्हणजे असा. नाही, मला ते सुद्धा आता सुद्धा मला थोडंसं नाव खटकतं, कारण मी सगळ्यांना सांगतो की संजय नावाने आपुलकी जी येते, शेवटी तो जो मान सन्मान त्यांच्याकडनं मिळतो तो त्यांच्या मनातून आलेला असतो. त्याला मला त्यांना दुखवायचं नसतं. आपण म्हणतो ना त्यामुळे दिलेलं आहे. जवळजवळ सगळे भाईच, संजय भाई असंच बोलतात सगळे. संजय भाई मी तुम्हाला मी सुद्धा संजय भाईच म्हणेन. खरं तर जसं तुम्ही आता म्हणाला की बाळासाहेबांनी एक काम तुम्हाला ते दिलं होतं तसं. मग राज ठाकरेंकडे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कसे वळालात, तिथे कसं सुरुवात झाली? जो राजसाहेबांवरती थोडाफार राजसाहेबांनी पक्ष सोडण्याचं जे काही कारण होतं, तसं स्थानिक पातळीवरती पण माझ्या दृष्टीने म्हणजे मला त्या काळामध्ये निवडणूक लढवायची संधी मिळाली नाही. म्हणजे मी ज्याला 92ला झालो त्याच्यानंतर 87 साली झालेल्या निवडणुकीमध्ये आमच्याकडची ती उल्का पाटकर होती, ती त्यावेळेला पराभूत झाली होती. ती ज्यावेळेला पुन्हा उभी राहिली, तिला आपण त्यावेळेला निवडून आणलं. त्याच्यानंतर कामिनी मयेकर म्हणजे याची आता कामिनी शेवाळे आहे, राहुल शेवाळ्यांची पत्नी, तिला पण 20व्या वर्षी आपण आपल्याकडे म्हणजे वाढ सतत राखीव व्हायचा, ओबीसी व्हायचा, त्यामुळे त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम मी नक्कीच करत होतो. म्हणजे कामिनी मयेकरला पण आपण 20व्या वर्षी निवडून आणलं. बाळा नांदगावकरांचा तो जो 3 आमदारकीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझा नक्की होता, म्हणजे अगदी सिंहाचा वाटा होता. म्हणजे भुजबळांच्या तालमीत तयार झालेलं म्हणून भुजबळ पुढे काय करू शकतात ह्याचा विचार करून आम्ही 2 पावलं पुढे त्यांना जायचो. म्हणून ती 95 तो जो जायंट किलर बाळा नांदगावकरांचा झाला, त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती. त्याच्यामधलं मी एक आहे. म्हणजे तो जो काय जायंट किलरचा अक्षर असतील त्याच्यामध्ये मग तो जायंटमधला ज असेल तो संजयचा असेल कदाचित, पण त्याच्यामध्ये मी आघाडीवरती होतो नक्कीच. आता राजसाहेबांचं बोलणं किंवा भाषण सगळ्यांनाच प्रेरित करतं. फार कमी जण असतात की ते अंमलात आणतात, त्यातले तुम्ही सुद्धा एक आहात. तर मी विचारेन की आता सध्या काळ पाहता असं होते की काही गोष्टी नाही मिळाल्या किंवा काही खटके उडाले म्हणून इथून तिथे बदलाबदली पक्षांतर होत आहे. पण तुम्ही आजही मनसेमधून जेव्हा आपण आमदारकी बघतो किंवा निवडणुकीमध्ये यश नाही मिळालं तरी आजही मनसेचे जे कार्यकर्ते किंवा नेते आहेत ते मनसेला अजूनही जोडून आहेत. ह्याबद्दल काय सांगा? साहेबांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी असणारी जी प्रामाणिक भावना आहे, म्हणजे देशासाठी आहेच, पण त्यांच्या त्या विचारामध्ये महाराष्ट्राचं जे विजन आहे, जे त्यांनी त्यावेळेला 2014ला लोकांसमोर मांडलं, खरं म्हणजे ते विजन, म्हणजे आपण सगळे पत्रकार मंडळी आहात सगळं, ते विजन मला असं वाटतं की सगळ्यांनी बघायला पाहिजे होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या विद्यार्थी असतील, पाण्याची व्यवस्था असेल, रोडची व्यवस्था असेल, रुग्णालयाच्या व्यवस्था असतील, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या घरातील किंवा त्याच्या वैयक्तिक अडचणी सुविधांसाठी काय आपल्याला करावं लागेल हे त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आहे. पण दुर्दैवाने राजकारणाच्या पलीकडे विचार न करणारी जी काही पक्ष आहेत
म्हणजे त्यावेळेचं तुम्हाला माहिती आहे की षण्मुखानंदमध्ये त्यावेळेला साहेब ब्ल्यू प्रिंट दाखवत होते. हो ब्ल्यू प्रिंटची म्हणजे त्यावेळेला त्यांनी अमेरिकेच्या त्या एका गार्डनशी तुलना आपल्या संजय गांधी उद्यानाशी केली होती. हो त्याच्यापेक्षा मोठं संजय गांधी उद्यान आहे आणि ते जर तिथे तसं ठेवलं जात असेल तर आपल्याकडे त्याचा उपयोग म्हणजे हे खूप असे विषय होते आणि ती राजकारणी मंडळींनी ती लोकांपर्यंत जाऊ नये ती तजवीज केली पण कुठेतरी आम्ही कमी पडलो साहेबांचं विजन घरापर्यंत पोचवायला. असं अशी खंत वाटते. खंत तर नक्की मनात आहे की साहेबांची ती जी विजन होती महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजे अं, शाळा ती म्हणजे घराच्या जवळ शाळा, घराच्या जवळ दवाखाना, ह्या खूप काही कल्पना राजसाहेबांनी ज्या दिल्या होत्या त्या नक्कीच एक प्रेरित होत्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणूनच साहेबांबरोबर म्हणजे अ, सुरुवातीच्या काळापासून मी म्हणजे पक्ष स्थापन झाल्यापासून म्हणजे त्यावेळेला असं होतं की पक्षामध्ये शिवसेनेमध्ये असताना अंतर्गत वादामुळे कुठेतरी बाजूला अ, जात होतो हे कळत होतं. अ, त्याला नारायण राणे पहिले बाहेर गेले होते. नारायण राणेंकडे पण ओघ होता. परंतु नारायण राणेंनी काँग्रेसची साथ पकडल्यानंतर कुठेतरी मनाला खटकलं म्हणून दादांना सांगून आम्ही परत निघलो. पण मग तुम्ही तेव्हापासून जी राज ठाकरेंची जी बस साथ दिली आहे ती आज आज तटात आहे. आत्तापर्यंत. पर्यंत आहे आतापर्यंत. पण असं कुठेच आताही नाही वाटत, की पक्ष म्हणजे कारण आता जसं आपण बघतो, की पक्षांतर होतंय किंवा मनसेला आज यश हवं तेवढं मिळत नाहीये. एक गोष्ट आहे की माझ्या पक्षामध्ये अ, चुकीच्या गोष्टी नाहीयेत असं नाहीये. पण खूप काही चांगली करणारी मी स्वतः म्हणजे मनामध्ये त्यांच्या पक्षाबद्दलची पक्ष मोठा झाला की आपण आपोआप मोठा होतो. बरोबर. ही ही जी संख्या आहे ती थोडीशी मला असं वाटतं की ती कमी आहे. इथे आपल्याकडे थोडंसं आमच्याकडे काही मागच्या वर्षामध्ये पहिला मी मोठा होईन आणि नंतर मी पक्षाला मोठं करेन. कुठेतरी ही हे जी आहेत काही मंडळी आहेत मी मी आज काय बोलतोय ते उद्या तुम्ही प्रदर्शित कराल तर त्यांना कळणार आहे की मी कोणाला सांगतोय ते. पण हे थोडंसं नियोजनमध्ये कुठेतरी नक्कीच आम्ही साहेबांना फसवतो. आम्ही साहेबांना फसवतो. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे 13 आमदार ज्यावेळेला आले, म्हणजे त्यावेळेपासूनची जी आत्ताची घोडदौड आहे ही अ, त्या अशी खाली आलेली आहे. तो जो काळ वर जायचा वर होता. जायचं. त्याचा फायदा आम्ही सगळ्यांनी जर व्यवस्थित घेतला असता लोकांपर्यंत जाण्याचा. म्हणजे अं, साहेबांनी बघा ना म्हणजे आम्हाला नाका तिथे शाखा हा एक कार्यक्रम दिला. साहेबांची भूमिका ती आमच्या लोकांना किती कळली मला माहिती नाही. कारण आत्ताच्या ह्या दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अडचणी खूप आहेत. खूप अडचणी आहेत. पण त्याच्या त्या 24 तासातल्या त्या कार्यक्रमामध्ये त्याला स्वतः अडचणी जाऊन कोणतरी माझं सोडवेल. कोणाकडे तरी मी जाऊ, त्या माझ्या सोडवल्या जातील. त्याला तेवढा वेळ पण नाही. त्यामुळे कदाचित साहेबांनी नाका तिथे शाखा हा त्यांची कल्पना जी होती, की तुम्ही आपापल्या विभागामध्ये आठवड्यातले दिवस बसा. म्हणजे तिकडच्या लोकल लोकांना ती ॲबिलिटी होईल, की आता इथे बसलेल्याच मला कोणी जास्त जायचं नाही. जायची कामावरून आलो की लगेच त्यांना भेटेन. बरोबर. पण अशा खूप कल्पना साहेबांनी दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी सुरू होते, पण कुठेतरी काय माहिती नाही, पण ते नंतर अडतं कामाच्या अडतं. म्हणजे गतीशी. तिथे मुळात इच्छाशक्ती असायला पाहिजे. इच्छा तिथे मार्ग आपण म्हणतो. पण इच्छा मग आता ह्यापुढे काय ठरवलंय तुम्ही, की कसं करणार आहात किंवा काही? नाही मी अगदी मी साहेबांनी पण मला बोलावल्यानंतर मी नक्की सांगणार आहे, की पण किमान मी सध्या भायखळ्याच्या विधानसभेबद्दल मी सध्या प्रयत्न माझे चालू आहेत. कारण 2009 आणि 2014 ज्या मी 2 हो. निवडणुका लढवलेल्या होत्या, त्याला भायखळा हा असा अपमध्ये होता, अगदी वर बरोबर. होता. पण थोडंसं मला वरिष्ठ पद मिळालं आणि मग माझं पण दुर्लक्ष झालं भायखळ्यामध्ये आणि मी नेहमी माझ्या पदाधिकाऱ्यांना एवढं सांगतो, की लोकांशी जेवढे अधिक संपर्कात राहाल,
म्हणजे असे अनेक कार्यक्रम असतात, अनेक विजन म्हणजे तुम्ही लोकांना आपलंसं करता. म्हणजे साधे साधे कार्यक्रम असतात आता म्हणजे काही कार्यक्रम घेणार आहात सर बायकाळासाठी? अं, मी तुम्हाला म्हणून सांगतो की गेल्या वर्षी एक असंच क्रिकेट टुर्नामेंट घेतली होती मी, पण ते मी ओके. कमर्शियल घेत नाही. आपल्या विभागातल्या मुलांना थोडंसं वानखेडेमध्ये लाईटमध्ये खेळण्याचा फील यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण अगदी मोठे टॉवर लावून लाईट लावतो, मैदान बनवलं जाते. आपल्या मुलांना कपडे पण आम्हीच देतो. त्याच्यामधून त्यांची अशा ह्याच्यातून एक माझ्या विभागामध्ये अ, रमेश दिघे म्हणून एक मित्र आहे माझा. त्याने आता एक मध्यंतरी फनरल पिक्चर चित्रपट बनवलेला. हो. अ, त्याला राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला. तो राजकीय कमी आहे, पण सामाजिकदृष्ट्या त्याचे खूप विचार चांगले चालतात. त्याने मला आपल्या विभागामध्ये विज्ञान प्रकल्प करणे म्हणजे विज्ञान प्रकल्पाची कल्पना दिली. थोडा मला साशंक होतो, पण मी उडी मारली आणि खरंच सांगू की आपल्या ह्या मध्यम वस्ती विभागामध्ये जो पूर्वी गिरणी कामगारांचा म्हटला जायचा, तिथे ती जी कल्पना झाली तिथे, तिथे साहेबांनी तर माझं कौतुक केलंच. पण पद्मभूषण पुरस्कार जयप्रकाश जोशी आले होते. परत IITचे प्रशांत पाटील साहेब होते. ह्या लोकांनी खूप त्या कार्यक्रमाचं म्हणजे हा कौतुक आनंदाचा केलं. क्षण असेल खरं तर खूप तुमच्यासाठी. आनंदाचं. आता सर कुठलं बायकाळासाठी असा काही कार्यक्रम तुम्ही मी आयोजित आत्ता करताय? एक महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम घेतला होता की सुगरणींची सम्राज्ञी. ओके. म्हणजे महिलांचा तो हातखंड आहे. म्हणजे आज प्रत्येक महिला जेवण बनवते. बरोबर. पण त्याच्यातली एखादी वस्तू ती असं बनवते की तिचं ते नाव असतं. नाव असतं. ओळख मिळते तिला पाककला त्या. पाककला ही स्पर्धा स्थानिक पातळीवरती सगळीकडे होते. पण मी त्या स्पर्धेला थोडंसं विशिष्ट रूप देण्याचा प्रयत्न केला. कारण आपण टीव्हीवरती मास्टर शेफची येस. स्पर्धा हो, बघतो. हो. बरोबर. म्हणजे दिलेल्या वेळामध्ये तो त्यांनी पदार्थ पदार्थ बनवायचा, बनवायचा असतो. त्याला डेकोरेट करायचा आणि ती तो कला प्रेझेंट आहे खरं करायचा. तर एक. अशी ती कल्पना घेतली होती. आम्ही जाहीर पण केली होती. पण त्या मधल्या 2 निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक घरामध्ये ती स्पर्धा कशी आहे, हे थोडंसं सांगण्याला कमी पडलं. त्यामुळे एक अंदाज असा होता की 2-2.5 हजार महिला सहभागी होतील. त्या 651 महिला सहभागी झाल्या आहेत. पण ती स्पर्धा आम्ही स्थगित केली आहे सध्या काही काळासाठी. अ, पण ती स्पर्धा होणार आहे. नाही होणार आहे आणि ओके. मग एक शब्द आम्ही पाळला त्याच्यामध्ये, की प्राथमिक फेरीमध्ये असणाऱ्या महिलांना एक आनंद म्हणून म्हणजे काय ते असं त्यांना हे नाही, पण एक आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, ही साडी आणि नथ हे आम्ही देणार होतो. म्हणजे मी ह्याच्यातून सांगू शकते, की ज्या कोणी महिलांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्यांना तुमच्याकडनं साडी आणि नथ हे तो मिळणार आहे. नाही ती चालू झाली चालू देतोय. झालेली आहे देतोय मी सुद्धा. अरे आता वाह! म्हणजे ग्रेट. नाही पण ती साहेबांचीच कल्पना होती, की त्या ग्लोबल म्हणजे त्या मिसळला ग्लोबलायझेशन मिळायला पाहिजे. बरोबर. म्हणून ती कल्पना 2-3 वर्षापूर्वी पूर्ण मुंबईमध्ये हं. झाली होती. त्याच्यामध्ये आम्ही पण घेतलं होतं. पण ती मिसळ महोत्सवचं थोडंसं असं जाणवलं, की अ, त्या असणाऱ्या मिसळ ह्या 10, 15, 20 जरी प्रकारच्या असल्या, तरी त्याची टेस्ट घेणारे काही 1-2 दिवस हे होते आणि नंतरचे दिवस मग आम्ही असं ठरवलं, की आपण आपली महाराष्ट्राची खाद्य संस्कृती का लोकांपर्यंत घेऊ नये. कारण आमच्याकडे बरोबर. पण अ, मिश्रित भाग आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या जवळच आता जवळ-जवळ 22 बिल्डिंगची म्हाडा कॉलनी झालेली आहे, गिरणी कामगारांची. म्हणून मग आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही त्याला महाराष्ट्र खाद्य खाद्य महोत्सवचं महोत्सव. स्वरूप दिलं. म्हणजे सोलापूर, पुणा, कोकण म्हणजे आपली महाराष्ट्राच्या मा ज्या काही चवी हां, आहेत, आपण चवी म्हणतो महाराष्ट्राची आणि जी ते संस्कृती जेवण ती आपण बनवणारे तिथे येतात आणि ओके. गेल्या वेळेला अगदी म्हणजे रात्री 1-1 वाजेपर्यंत लोकं जेवत होते. मी पुन्हा थोडंसं वळेन राजकारणाकडे. कारण राजकारणामध्ये जेव्हा आपण काम करतो, तेव्हा असं होतं, की लष्कराच्या भाकरी भाजणं अशा पद्धतीने हं. होतं. तर फॅमिलीच्या समोर खरं तर तुमच्या वाईफ माझी नगरसेविका आहे. पण बाकी कुटुंबाचा सहभाग कसा ह्याच्यासाठी होता तुम्हाला? म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये सुरुवात करत होतात, तेव्हा ते आज कसा ते सपोर्ट आहे? कुटुंबाने मला संपूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे अ, हां, तो एक जो काळ होता, की छगन भुजबळ साहेबांबरोबरचा एक काळ आणि त्याच्यानंतरचा काही काळ, हा मला खूप त्रासदायक गेला. खूप म्हणजे खूप म्हणजे त्या राजकारणातल्या अ,
जेवढ्या त्रास देण्याच्या संकल्पना म्हणजे आहेत एकदम कठीण प्रसंग म्हणायला गेला त्या तर ह्याच्यामध्ये तो मी हाच काळ. म्हणजे मी तुम्हाला काही आवडीने सांगेन की ज्याला शाखा प्रमुख झालो त्याला 92ची दंगल झाली. शाखा प्रमुख म्हणून नक्कीच मी हिंदू म्हणून पुढे होतो, आघाडीवरती होतो. मी त्यावेळेला माझं लग्न होतं डिसेंबरला. जानेवारीत लग्न करायचं ठरलं, पत्रिका पण वाटल्या. परत 6 जानेवारीला दंगल झाली. बापरे! म्हणजे मला तुमच्या आणि मॅमच्या हो, हो. दोघांचं एक तिला इंटरव्ह्यू तिला घ्यायला म्हणजे पाहिजे. माझा अंश कळला तिला. पण तिचा भाऊ सुद्धा हा साने लोकाधिकार याच्यामधून काम करत होता. पण तरी त्यांनी तो तेवढा विश्वास तेवढा पूर्ण हो. कुटुंबाने ठेवला म्हणजे त्यावेळेला. मग मग ते लग्न करायचं की नाही करायचं याच्यावरती मग फेब्रुवारीत लग्न झालं. म्हणजे डिसेंबरमध्ये होणारं लग्न हां. आणि मग फेब्रुवारीमध्ये झालं. त्याच्यानंतर पूजा-पाठ वगैरे सगळं करून पोलिसांकडे हजर झालो. पकडलं गेलो 28 दिवसानंतर बाहेर. कट्टर हां. कार्यकर्ते आणि एकदम कट्टर हो, हो. राजकारणात आणि त्यांनी सगळं होतं. त्याच्यानंतर मग जो काळ आला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा खूप त्रास झाला. म्हणजे हं, मी शिवसेनेमध्ये राहिलेल्याचा सुद्धा मी खूप त्रास भोगलाय. म्हणजे भुजबळ साहेब गेल्यानंतरचा जो आहे, मी खूप त्रास भोगला आणि त्याच्यामध्ये मला मी कुटुंबाने तर दिला, पण माझ्याबरोबरचे अनेक जण म्हणजे मी एक दिवस सांगेन, की मला तडीपारची नोटीस आली होती तडीपारची. काळाजोगी पोलीस स्टेशन. म्हणजे तडीपारच्या नोटीसला पहिले एक सुनावणी होत असते, बरोबर. ACPच्या समोर. पण विभागामध्ये म्हणजे तो दारूखाना विभाग आणि याच्यामध्ये असं पसरलं, की आजच संजय नाईकला तडीपार करणार आहे. म्हणजे संपूर्ण काळाजोगी पोलीस स्टेशन लोकांनी बाहेरून पूर्ण घेरलं होतं. घेरलं होतं पूर्ण. मग मला ACP साहेबांचं मला आता नाव नाही आठवत. त्यांनी मला सांगितलं, की "अरे संजय तू जाऊन सगळ्यांना सांग, की तुला आज तडीपार नाही करत आहेत. आज फक्त सुनावणी चालली." ती तडीपार डिटेन झाली माझी आणि ही कसं आहे, की बघा राजकारणात आल्यानंतर ह्या गोष्टी तर येणारच आहेत. जे हे लक्षात राहणारे क्षण आहेत, की येणार ते आहेत. कधीही तुम्ही आनंदाचे किंवा हे वाईट म्हणजे क्षण मी आहेत जे पूर्ण तसं आपण राहतीलच. म्हणजे ते टाळून खालून मी पूर्ण तयार झालेलो होतो आणि ते आजही आहे. गँगवॉर आणि हा हो. आपल्या ह्याच्यामध्येच होता इकडे. कुठेतरी मी सुद्धा थोडासा होतो त्याच्यामध्ये. पण म्हणतात ना, की कुठेतरी आपण मनामध्ये चांगलं असेल तर आपण त्यातून बाजूला येतो आणि आपण लोकांपर्यंत म्हणजे एक काळ असा होता माझ्या चाळीमध्ये, की संजू बरोबर मुलगा राहिला, तर हा तो वाया गेला असं होतं. पण आत्ता तसं नाही. म्हणजे आता आता संजीव बोलण्यात असेल, की हो, तुमच्यासोबत हो. राहा. तिथून मी म्हणजे जो माझ्यामध्ये बदल केला त्याच्यामध्ये मी माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या सर्व जे सहकार्य म्हणजे मी कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा मला सांगणारी माणसं माझ्या विभागात भेटली. त्याचा फायदा मी नक्कीच घेतला. खूप छान वाटलं. खरं तर ही मुलाखत नसून मला एक कहाणी तुमची मी ऐकल्यासारखी वाटते. कारण तुमची सुरुवात कशी झाली, तेव्हापासून ते तुमच्या लग्नाचा हा जो किस्सा आहे, त्या तारखेचा नाही तो ह्याच्यामध्ये मी सुद्धा. तुम्हाला म्हणून सांगतो, की ज्यावेळेला मी हा पक्ष सोडला, शिवसेना पक्ष सोडला, त्याला एक मी शाखा विकत घेतली होती 4,00,000ला. मग त्याला ज्याला छगन भुजबळ साहेब सोडून गेले होते, त्याला एक आमची शाखा होती. मग आम्ही ज्याला त्या शाखेत बसलो होतो, त्याच्यानंतर आम्हाला कळलं, की ती छगन भुजबळांनी आमच्या वहिनी होत्या, त्यांच्या नावावरती ती जागा होती. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला धरून बाहेर काढलं होतं तिथे. पण ज्याला मी ही जागा घेतली, त्याला उद्धव साहेब आले होते उद्घाटनाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जाहीर केलं होतं, की ही जागा जरी मी विकत घेतली असती, तरी त्या 4 अक्षरामुळे मला पैसे मिळाले. माझं कर्तृत्व नाही असं नाही, पण त्या 4 त्यामुळे ही जागा भविष्यात मी पदावर असेल, नसेल, पक्षात नसेल असे त्याला माहिती नव्हतं. 98 ची गोष्ट आहे ही. ती जागा पक्षाची असेल असं मी जाहीर केलं होतं. अगदी. आणि ज्यावेळेला दाससाहेबांकडे जाण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेला मग अ, अजय चौधरी साहेब होते विभागाध्यक्ष. त्यांचं माझं बोलणं झालं आणि मग त्यांना मी सांगितलं, की मी जागा आणि जागेचे पेपर बनवून ठेवतो. मला फक्त बाळासाहेबांची वेळ द्या. ती पॉवर ऑफ अटर्नी आणि चावी ही मातोश्रीला जाऊन साहेबांच्या हातावरती देऊन साहेबांना सांगून आलो, की मी राजसाहेबांकडे जातो. हो, ही एक आयुष्यातली खूप मोठं माझं आठवण आहे ती. आठवण आहे. म्हणजे त्यावेळेला मला बाळासाहेबांनी 3 तास माझ्याबरोबर बसले होते आणि मग मी माझं सगळं मन मोकळं केलं होतं तिकडे. खूप मन मोकळं केलं होतं. मी ऑबेरायला सुद्धा 27 वर्ष मी काम केलं. अच्छा. ऑबेरायचं सुद्धा युनियन लीडर होतो.
ऑबेरायच्या त्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा म्हणजे मुंबईतला मी पहिला शाखा प्रमुख होतो की ज्याला पोलिसांचं प्रोटेक्शन मिळालं होतं. म्हणून म्हटलं ना, तुमची कहाणी फार वेगळी फिल्मी अशी वाटते, की ज्याच्यामध्ये चांगले रोल सुद्धा तुम्ही केलेले आहेत. कुठे जसं हो, तुम्ही म्हणालात, हो. की वळणावर जाता-जाता तुम्ही पुन्हा चांगल्या रस्त्यावर आलात. आई, भाऊ, पत्नी, मुलं आणि सोबत असलेल्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एक असा संजय होता की ज्याच्यामुळे फुकट जाऊ शकतो. पण आता संजय बरोबर जा, संजय असं भाईबरोबर सांगितलं थांब, जातं. असं बोलणारी माणसं पण आहेत. खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून नमस्कार आणि धन्यवाद. तुम्ही आज या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी मी पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे. आवड अशी आहे की मला बरं वाटतं की एक एक मराठी हो, अ, मराठी आपलं चॅनल. वर्त चॅनेल सुरू झालेलं आहे. अ, म्हणजे एक माझ्यासारख्या सामान्य माणसाला शोधलात तुम्ही. म्हणजे आहेत तुम्ही मोठ्यांच्या पण घेतल्या असतील. पण असे माझी एक विनंती आहे की असे खूप कोंदणामध्ये असणारे काही कार्यकर्ते आहेत, नक्कीच. की त्यांच्यापर्यंत जर तुम्ही पोहोचलात, तर मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी त्यांच्यावरतीच ती राग अंगार आहेत बरेचसे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांवरती पण अंगार आहेत सगळे म्हणजे. फक्त त्यांच्यावरती राग जराशी फुंकत तुमच्या माध्यमातून जर मारली गेली, नक्की, नक्की. तर एक राजकारणामध्ये पक्ष आणि आम्ही खूप मोठ्या एका वेगळ्या माध्यमातून पुढे येऊ शकतो. नक्की, नक्की सर. धन्यवाद. थँक तर मंडळी अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र मुंबईमधून मी माधवी वाडकर, कॅमेरामॅन संकेत सोबत. धन्यवाद.